ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक इथं इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडियन फाउंड्रीमन उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला। ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक बेलाटी इथं मेकॅनिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडियन फाउंड्रीमन स्टुडंट चॅप्टर पुणे यांच्यातर्फे उद्घाटन करण्यात आलं। या एक दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन IIFचे प्रमुख RD धुमाळ, IIF सेक्रेटरी शिरीष पिंगळे, IAR चेअरमन RK आंबेगावकर आणि संजीव आचार्य आणि काउन्सिल मेंबर मनीष आराध्य व संस्थेचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी, प्राध्यापक दीपक चंद्र घुले, प्राध्यापक लक्ष्मीकांत चौगुले, प्राध्यापक राजू पवार, प्राध्यापक श्रेणी कंदले, प्राध्यापक शशिकांत फुलारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी केलं। हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉक्टर जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात हे फाउंड्री व्यावसायिक उद्योजक आणि संशोधकांना ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतं असं विशद केलं। IIFचे प्रमुख RD धुमाळ विद्यार्थ्यांना संबोधित करताना IIF नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कास्टिंगची गुणवत्ता आणि उत्पादन कार्यक्षमता सुधारण्यासाठी सेमिनार, प्रशिक्षण कार्यक्रम आणि RFEX सारख्या प्रदर्शनाचं आयोजन करतं। ते तांत्रिक जर्नल्स देखील प्रकाशित करतं आणि संपूर्ण भारतात फाउंड्री शिक्षण आणि संशोधनाच्या प्रगतीसाठी कार्य करतं असं स्पष्ट केलं। IIF सेक्रेटरी शिरीष पिंगळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना फाउंड्री अभियांत्रिकी आणि धातुशास्त्रात शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावतं। IIF वर्ल्ड फाउंड्री ऑर्गनायझेशन सोबतच्या सहकार्याद्वारे जागतिक व्यासपीठांवर भारताचं प्रतिनिधित्व देखील करतं, ज्यामुळे भारतीय फाउंड्रीना आंतरराष्ट्रीय ओळख आणि व्यवसाय संधी मिळवण्यात मदत होते असं स्पष्ट केलं। IAR चेअरमन RK आंबेगावकर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की IIFचे एक प्रमुख योगदान म्हणजे IFEX इंडियन फाउंड्री एक्झिबिशन सारखे कार्यक्रम आयोजित करणं, जे फाउंड्री क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, उपकरणं आणि नवोपक्रमांचं प्रदर्शन करणारे एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे। ते इंडियन फाउंड्री जर्नल आणि फाउंड्री टाइम्स सारखी प्रतिष्ठित तांत्रिक जर्नल्स देखील प्रकाशित करतं, जी संशोधन, नवीन ट्रेंड आणि उद्योग विकासाबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतं असं स्पष्ट केलं। कार्यक्रमात सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जाधव यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सोनाली रणदिवे यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक राहुल ढगारे, प्राध्यापक अनु लामकाने, प्राध्यापक सुधीर सोमा, प्राध्यापक धारेश्वर पाटील, प्राध्यापक पवन माने, प्राध्यापक लक्ष्मण नीळ, प्राध्यापक ऋषिकेश गायकवाड, पवन घोडके, राहुल यादव तसंच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। There are few chapters they are taking the parts in various activities. पण सोलापूर सारख्या ठिकाणी स्टुडंट्सनी इनिशिएटिव्ह घेतला त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। जोशी सरांनी ज्याप्रमाणे गोष्टी सांगितल्या, इंडस्ट्री आणि अकॅडमी, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये डिग्री घेतली, बाहेर पडलो, इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जॉईन झालो, लिटरली दॅट टाईम आय फील आय वॉज अ टोटली ब्लँक। कॉलेजमध्ये जे शिकलो आणि ॲक्च्युली रिअल इंडस्ट्रीमधली रिक्वायरमेंट याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता। आणि कॉलेजमध्ये जे शिकलेलं आहे आणि त्याचे जेव्हा मी आज एक कम्पॅरिझन करतो की त्यावेळेला जे काही शिकलं त्यावेळेस मी कितपत त्या गोष्टी फॉलो करतो, एक फंडामेंटल गोष्टी सोडल्या तर बऱ्याच गोष्टी दररोज टेक्नॉलॉजी चेंज होत गेलेली आहे। Student chapter, as Dr. Joshi said, this is the first student chapter in Solapur area, so I congratulate you on both the accounts, being the first and forming this. Actually, student chapter is not just a beginning of a formal association, but it is a bridge. हे सगळ्या आधीच्या स्पीकरनी सांगितलेलंच आहे, इट इज अ ब्रिज बिटवीन द अकॅडेमिया अँड इंडस्ट्री, बिटवीन लर्निंग, तुम्ही जे काय इथे शिकलेलं आहे अल्टिमेटली त्याचं ॲप्लिकेशन कुठं करायचं, कसं करायचं, त्याचा हा ब्रिज आहे। बिटवीन पोटेन्शियल, तुमच्यात जे पोटेन्शियल आहे त्याचं परफॉर्मन्समध्ये कसं बदल करायचा। अकॅडमिक आणि टेक्निकल एनरिचमेंट हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा फॅक्टर आहे। त्याच्यातून आपण एक्सपर्ट टॉक्स, गेस्ट लेक्चर्स अरेंज करू शकतो। आता लोकल बऱ्याचशा फाउंड्रीज या ठिकाणी आहेत, मनो अलॉय सारखी कंपनी, धन्नासारखी कंपनी पण त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह रोल प्ले करते आहे। प्रिसियन कॅम्पशाफ्ट आहे, त्याच्यानंतर निमित एक्सपोर्ट्स, शक्ती प्रिसियन कॉम्पोनंट्स,
यासारख्या पण अगदी प्रामुख्याने नावं घेण्यासारख्या कंपन्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यांच्या थ्रू आपण एक्सपर्ट लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करू शकतो. त्याचबरोबर काही वर्कशॉप्स आणि सेमिनार्स जे आहेत ते आपण कंडक्ट करू शकतो.